नमस्ते, मी संतोष शिंदे. प्रिव्हियस लेक्चरला आपण काही महत्त्वाच्या टर्म्स शिकलो. या लेक्चरलाही काही महत्त्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहे. सर्वात प्रथम आपण पाहूया कोव्हलंट बॉन्ड म्हणजे काय. कोव्हलंट बॉन्डला मोलेक्युलर बॉन्ड सुद्धा बोललं जातं. कोव्हलंट बॉन्ड म्हणजे नक्की काय, केमिकल बॉन्ड दॅट इन्व्हॉल्व शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन ॲटम. म्हणजे याच्यामध्ये नक्की काय होतं, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन ॲटम. दोन किंवा दोनपेक्षा जास्त या हजारो एखाद्या ॲटममध्ये शेअरिंग बिटवीन पेअरिंग होतं आणि त्याच्यापासून बॉन्ड जनरेट झालेला असतं. त्याला आपण काय म्हणतो, कोव्हलंट बॉन्ड. जनरल जर एक्झाम्पल विचार केला, H2 बरोबर. H2 जर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, हे म्हणजे हायड्रोजनवरती हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा दुसरा एक हायड्रोजनवरती दुसरा एक इलेक्ट्रॉन आहे. हा हायड्रोजन तुमचा न्यूक्लियस वगैरे बरोबर. आता जर याच्यामध्ये विचार केला तर ॲज पर रूलनुसार KLM आणि 4 सेल असतात. के मध्ये 2, 8, 18 आणि 36 बरोबर. आता याच्यामध्ये जर तुम्हाला के सेल कंप्लीट करायची म्हणली के हायड्रोजनमध्ये, तर एक इलेक्ट्रॉनची जरूरत असते बरोबर. तर काय होतं, अशा प्रकारे हायड्रोजन आहे, हायड्रोजन काय करतो, हा हायड्रोजन आणि हा एक इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन काय होतं, हे दोन्ही एकमेकाशी बॉन्डिंग करून घेतात. ॲज अ कोव्हलंट बॉन्डने बॉन्डिंग करून घेतात. त्यावेळी काय होतं, याला जरूरत असेल तर हा इलेक्ट्रॉन याला देतो, याला, त्यामुळे अशा प्रकारे तुमचं बॉन्डिंग होतं. अशा प्रकारे नंबर ऑफ हजारो तुम्हाला इलेमेंट मिळून जातील, कंपाऊंड मिळून जातील की त्याच्यामध्ये बॉन्डिंग. दुसरं जर एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर CH4 मध्ये जर विचार करायचा म्हणलं, हा तुमचा कार्बन आहे. कार्बनची के सेल, याचं C6 बरोबर. 1s2 2s2 2p2. के मध्ये तुमचे 2 इलेक्ट्रॉन असतील. के सेल कंप्लीट तुमची फुलफिल झाली. सेकंड जी वरची आहे त्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन, 1 2 3 आणि 4 बरोबर. 4 इलेक्ट्रॉन तुमच्या याच्यामध्ये अवेलेबल आहेत, 4 इलेक्ट्रॉन. पण तुम्हाला रिक्वायरमेंट कितीचे, एल सेल कंप्लीट करणे आणखीन 4. तर काय होतं, हायड्रोजन ह्याच्याबरोबर बॉन्डिंग करून घेतो आणि तुमचं बॉन्डिंग होतं. त्यावेळी काय होतं, हायड्रोजनची पण 2 इलेक्ट्रॉनची कंप्लीट सेल के होते आणि तुमची एलचा जर विचार केला, कार्बनची एल सेल कंप्लीट होते. म्हणजे काय होतं, हा तुमचा काय कार्बन असतो त्याच्याशी असे 4 हायड्रोजन बॉन्डिंग झाले. असं कोणतंही तुम्ही एक्झाम्पल घेतलं, समजा CH3 घेतलं, कोणतंही इथेन घेतला, CH3 CC H अशा प्रकारे ते बॉन्डिंग झालेलं असतं. हे सगळ्यात अंडरस्टँड. त्याला म्हणायचं आपण, हे जो बॉन्ड आहे याला आपण कोव्हलंट बॉन्ड म्हणतो. हा कोव्हलंट बॉन्ड. आता आपल्याला अभ्यास करायचा लोन पेअरचा. लोन पेअर म्हणजे काय नक्की आणि कोणत्या इलेमेंटवरती लोन पेअर अवेलेबल असतात. सगळ्यात पहिलं लोन पेअरची डेफिनेशन, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्युपाईड इन ऑर्बिटल इन ॲटम ऑर मोलेक्युल नॉट डायरेक्टली इन्व्हॉल्व इन बॉन्डिंग. म्हणजे असे इलेक्ट्रॉन असतात जे ऑर्बिटलमध्ये की ते बॉन्डिंगसाठी डायरेक्टली इन्व्हॉल्व नसतात. त्याला आपण म्हणतो लोन पेअर. असे काही इलेमेंट आहेत त्याच्यावरती लोन पेअर, ऑक्सिजन घ्या, नायट्रोजन घ्या, सल्फर घ्या, क्लोरीन घ्या, याच्यावरती तुम्हाला काय लोन पेअर असतात. ते लोन पेअर कशा प्रकारे असतात ते आपण पाहू. जनरल जर तुम्हाला विचार करायचा म्हणला, जनरली विचार केला, कार्बन पासून आपण विचार करत जाऊ. कार्बन, नंतर नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. 6 ॲटॉमिक नंबर, 7, 8, 9 आणि 10 बरोबर. याचं डिस्ट्रीब्युशन अशा प्रकारे असतं, 2 आणि 4, 2 आणि 6, 2 आणि 5, 2 7, 2 6, 2 7 आणि 2 8. हा तर कम्प्लिटली फुलफिल आहे, त्याच्यामुळे याचं बॉन्डिंग कोणाशी होत नाही, याचा विषय क्लोज झाला. एक झाली बरं. ह्याच्याकडे अवेलेबल नाही आहे कारण ऑक्टेट कम्प्लीट आहे. आता जर तुम्ही कार्बनचा विचार केला, कार्बनचा बॉन्डिंगचा विचार केला तुम्ही, कार्बनची व्हॅलेन्सी किती, 4 आहे. त्यामुळे काय करतो तो 4 याच्याशी बॉन्डिंग होऊन जातं, संपला विषय. नंतर राहतो नायट्रोजनचा विषय. नायट्रोजनचा विचार केला तर त्याच्यावरती किती अवेलेबल आहेत, 5 अवेलेबल आहेत. 1 2 3 4 आणि 5. त्याची व्हॅलेन्सी किती आहे, 8 - 5 = 3 व्हॅलेन्सी आहे. म्हणजे तो
3 सबस्टिट्यूएंटशी अटॅचमेंट करू शकेल. बरोबर. राहिले किती? ह्या दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एक लोन पेअर. बरोबर. नंतर जर तुम्ही ऑक्सिजनचा विचार केला, ऑक्सिजनमध्ये 6 अवेलेबल आहेत. 6 म्हणजे ऑक्सिजन 1 2 3 4 5 आणि 6. त्याची व्हॅलेन्सी किती आहे? 8 - 6 = 2. म्हणजे हा हायड्रोजन HH अटॅच झाला, या HH राहिले किती? हे 2 हे आहे. म्हणजे ह्याच्याकडे फ्लोरीनचा जर विचार करायला गेलं तर त्याच्यावरती 7 इलेक्ट्रॉन अवेलेबल आहेत. 2 3 4 5 आणि 6 आणि 1 7. आणि त्याचे व्हॅलेन्सीचा विचार केला तर 8 - 7 = किती आहेत? 1 आहे. म्हणजे तो एकाशीच बॉन्डिंग करेल, कोणता H वगैरे असेल तर. राहिलेले हे ह्याच्यावरती 3 लोन पेअर आहेत. फ्लोरीन म्हणजे जर फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन वरती 3 लोन पेअर असतात. आपल्याला शिकायचं आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? आपण ऑर्गॅनिक कंपाऊंडचे स्ट्रक्चर कोणकोणत्या पद्धतीने लिहू शकतो. त्याच्यामध्ये 3 मेथड आहेत. एक आहे लेविस स्ट्रक्चर, दुसरी कंडेन्स्ड मेथड कंडेन्स्ड स्ट्रक्चर आणि तिसरे आहे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला याचा स्टडी करण्याच्या आधी हे माहीत असलं पाहिजे 2 इलेक्ट्रॉन पासून एक बॉन्ड बनतो. म्हणजे जनरल जर विचार केला, जर हायड्रोजन H2 चा विचार केला, हायड्रोजन हायड्रोजन बॉन्डिंग, हा याचा एक इलेक्ट्रॉन याच्यापासून बनलेला जो आहे म्हणजे एक बॉन्ड असतो. समजा जिथं डबल बॉन्ड असतं, डबल बॉन्डला काय असतं? 2 इलेक्ट्रॉन एकामेकाशी. म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 याचा अर्थ काय होतो? हा H ह्याचे 2 इलेक्ट्रॉन आणि ह्याचे 2 इलेक्ट्रॉन. अशा प्रकारे हे एकामेकाशी बॉन्डिंग होऊन डबल बॉन्ड झालाय. 3 बॉन्ड जर एकामेकाशी झाले तर 6 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जॉईन झालेले आहेत बॉन्ड बनवण्यासाठी. ही गोष्ट आपल्याला अंडरस्टँड असली पाहिजे. नेक्स्ट जर लेविस स्ट्रक्चरचा जर विचार करायला गेलं तर आपल्याला सगळ्यात जनरल एकदम एक्झाम्पल विचार केला तर मिथेनचा. मिथेन मोलेक्युल जर विचार केला CH4 मध्ये तर आपल्याला लेविस स्ट्रक्चर काढायचं म्हणलं तर कसं काढू शकतो? हे लेविस स्ट्रक्चर आहे CH4. आता हे जर हेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून जर डिटेलमध्ये जायचं असेल तर कार्बनचे किती इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व झाले आहेत बॉन्डिंगला? 4. बरोबर. कारण का C2 1s2 2s2 2p2 2 इलेक्ट्रॉनची K सेल, L सेल मध्ये फक्त 4 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन. हायड्रोजन मध्ये किती? फक्त 1 इलेक्ट्रॉन असतो. हा हायड्रोजनचा एक हायड्रोजन, त्याच्यामुळे पासून बनलेलं जे स्ट्रक्चर असतं CH4. हे दोन्ही पण स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? लेविस स्ट्रक्चर म्हणतो. सेकंड नंतर इथिनचा विचार केला, हे इथिनचं हे लेविस स्ट्रक्चर झालं. समजा जर इथाईन म्हणजे ट्रिपल बॉन्ड, ह्याचा जर विचार केला, हे झालं लेविस स्ट्रक्चर. एखादं अमाइन झालं NH2 CH2 CH3 इथेनॉल अमाइन. बरोबर. इथेनॉल अमाइन मध्ये ऑलरेडी आपण लोन पेअरचा स्टडी केलेला आहे. नायट्रोजन वरती लोन पेअर किती असतात? एक लोन पेअर असतात. तो लिहिणं नेसेसरी नाही आहे. लिहिलं तरी चांगलं, नाही लिहिलं तरी चालतं, पण ते नायट्रोजन वरती लोन पेअर अवेलेबल असतात. हे जर ह्याचं जर आपल्याला कोणत्या फॉर्ममध्ये लेविस स्ट्रक्चरमध्ये फॉर्ममध्ये जर स्ट्रक्चर काढायचे म्हणलं तर असं काढता येईल. CH2 CH2 CH3 CH H आणि इथं लोन पेअर लिहिलं तरी चांगलं, नाही लिहिलं तरी चालतंय. आता आपल्याला शिकायचं आहे कंडेन्स फॉर्म. कंडेन्स म्हणजे काय? एकामेकाला जॉईन झालेलं. समजा हे आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे CH2 CH2 CH3 ब्युटेन. बरोबर. हा काय आहे? CH2 CH2 2 टाइम्स आहे. CH3 नंतर CH2 2 CH3. हा जो फॉर्म आहे म्हणजे हा कंडेन्स फॉर्म झाला. बरोबर आहे का? जे रिपिटेशन पॅटर्न आले त्याला तुम्ही कंडेन्स फॉर्म मध्ये लिहिलं. बस हे जे आहे यालाच आपण कंडेन्स फॉर्म म्हणतो. बरोबर. असे नंबर ऑफ आपण एक्झाम्पल देऊ शकतो. समजा जर CH3 नंतर CH3 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 CH2 CH3 ह्याचा आपण कंडेन्स फॉर्म कसा लिहू शकतो? CH3 थ्राईस CH2 CH3 असं पण आपण लिहू शकतो. हे आहे याचा कंडेन्स फॉर्म. आता आपल्याला शिकायचं आहे बॉन्ड लाईन स्ट्रक्चर. बॉन्ड लाईन स्ट्रक्चर म्हणजे काय? नायदर कार्बन नॉर हायड्रोजन. म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन पण आपण दाखवत नाही
आणि हायड्रोजन पण दाखवत नाही. इथं काय झालं, तुम्ही हायड्रोजनचं बॉन्डिंग दाखवलं, हायड्रोजन कार्बनचे हायड्रोजन बॉन्डिंग आहे. इथं कंडेन्समध्ये आपण सगळे दाखवले, पण ह्याच्यामध्ये बॉन्डलाईन स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कार्बन पण दाखवत नाही, हायड्रोजन पण दाखवत नाही. एक नॉर्मल डॅश म्हणजे याचा रिप्रेझेंटेशन काय होतं, कार्बन कार्बन बॉन्डिंग झालेलं आहे. आणि याचं झिगझॅग मॅनरमध्ये बॉन्डिंग दाखवलं जातं. झिगझॅग म्हणजे कसं, अशी झिगझॅग. आता याचा अर्थ काय होतं, 1 2 3 4 5, 5 म्हणजे किती आहेत, 5 कार्बन आहेत. म्हणजे याला आपण पेंटेन म्हणू शकतो. जनरल जर याच्यामध्ये विचार केला तर जो टर्मिनलचा आहे, टर्मिनलचा आपण मिथाईल पकडतो, बाकीचे हे CH2 बरोबर. आणि जे बाकीचे हायड्रोजन वगैरे आपण लिहित नाही, याला म्हणायचं आपण बॉन्ड लाईन स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता एखादा मी जनरल एक एक्झाम्पल घेतो, CH2 CH3 2CH CH2 CH3 बरोबर. आता ह्या स्ट्रक्चरचा आपल्याला लेवी स्ट्रक्चर आहे, बॉन्ड लाईन फॉर्म्युला हा हे कोणतं आहे, कंडेन्स फॉर्म्युलामध्ये मी लिहिलेलं आहे. याचं जर लेवी स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तर आपल्याला कशा प्रकारे काढू शकतो आपण, लेवी स्ट्रक्चर काढायचं असेल तर याचा आपल्याला CH नंतर C, इकडे एक H, CH नंतर CH अशा प्रकारे काढू शकतो. या स्ट्रक्चरचा आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये काढायचं म्हणलं तर कशा प्रकारे काढू शकतो, असे 2 CH3 नंतर काय, एक CH नंतर CH2 आणि CH3. हा जो याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय, कंडेन्स फॉर्म्युलामध्ये नंबर ऑफ कार्बन किती आहेत हे महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 1 2 3 आणि 4 5 आहेत. याचा अर्थ याला एक नंबर 2 3 4 आणि हे राहिलेलं आहे 5, बरोबर आहे का. ह्या CHला 2 लिहिले, दॅट मीन्स हे 2 सबस्टिट्यूट झालेले आहेत, बरोबर. सगळ्यात महत्त्वाची कार्बनची व्हॅलेन्सी 4 हे तुम्हाला लक्षात आली पाहिजे. असं कोणतंही तुम्हाला एक्झाम्पल गेलं तर 3 फॉर्ममध्ये तुम्हाला त्याचे स्ट्रक्चर लिहिता यायला हवं. आणखीन एक एक्झाम्पल घेऊ, CH3 CH3 थ्राईस. याचा जर आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला जर काढायचा म्हणलं तर कशा प्रकारे काढू शकतो, असा C 1 2 3 दॅट मीन्स कसा, ह्या C न काढता डायरेक्टली आपण असं केलं तरी चालतंय, बरोबर. हा त्याचा काय झाला, बॉन्ड लाईन फॉर्म्युला. कारण टर्मिनलला 1 2 3 असे 6 मिथाईल ग्रुप आहेत टर्मिनलला, बरोबर. अशा प्रकारे तुम्ही याचा लेवी स्ट्रक्चर पण काढू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं प्रायमरी सेकंडरी टर्शरी. एखादा आपण कार्बन लिहिलेला असतो, एखादं वेगवेगळं स्ट्रक्चर लिहिलेलं असतं, तर ते प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, टर्शरी आहे हे आपल्याला पण अंडरस्टँड झालं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. या स्ट्रक्चरमध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन डिफरंट. हा जर कार्बनचा विचार केला, हा डायरेक्टली अटॅच कार्बनला एकाच ठिकाणी सबस्टंट आहे, त्याच्यामुळे हा प्रायमरी कार्बन आहे. प्रायमरी म्हणजे एकच सबस्टन्स जोडलेला आहे. या कार्बनचा विचार केला हा पण प्रायमरी आहे, या कार्बनचा विचार केला हा पण प्रायमरी आहे, याचा विचार केला तर हा प्रायमरी आहे, याचा विचार केला प्रायमरी हा प्रायमरी. आता राहिलेले कार्बनचा विचार करू, याचा विचार केला तर याला किती सबस्टंट आहेत, हा एक पूर्ण मोठा, हा दुसरा, तिसरा, चौथा, हा काय आहे क्वाटर्नरी, बरोबर. हा टर्शरी, एकच हायड्रोजन अवेलेबल आहे. हायड्रोजनला आपण कन्सिडर करत नाही, हायड्रोजन जेवढे फ्री असेल त्यातून माहिती. आता जर याचा विचार केला 1 2 3 सबस्टंट आहे, हा टर्शरी आहे, बरोबर. हा याचा विचार केला हा क्वाटर्नरी आहे, हा सेकंडरी आहे, बरोबर.